कृष्ण हरी आपण बघू शकता 27 नंबरची दिंडी पहिल्यांदा येत आहे. कर्णा पण येत आहे. काही वेळातच माऊली पण येणार आहे. आता जास्त वेळ नाही बरं. दर्शकांनी बघा 27 नंबरची दिंडी आली आणि 27 नंबरची दिंडी सर्वांच्या समोर आहे. बघा ज्ञानराज अतिशय छोटं बाळ आहे. मला वाटतंय 5-6 महिन्याचा असेल. घोडा येत आहे. घोडा बघू शकता आपण. घोडा येत आहे. ज्या घोड्यावर माऊली स्वार आहे तोच हा घोडा, तोच हा अश्व आहे. ज्या अश्वावर माऊली स्वार आहे त्याच्यावर सरदार स्वार आहेत. बघा या अश्वावर सरदार स्वार आहेत. हा जो अश्व आहे या अश्वावर सरदार स्वार आहेत. सरकार शितोळेकर सरकार. किती नंबर आहे सर? किती नंबर आहे हा? 26 नंबर आला बघा. आता याच्या पाठीमागचा हा 25 समोर गेला. हा 24 आहे का? 24 नंबर. एकदम सिरियल नंबरनं दिंड्या येत आहेत. आपण बघू शकता. ते सर्व तुळस 22 नंबर आली बघा. आता तुळस पाण्याचा हंडा पण आहे. आले आले वैष्णव डिंगर वीर वारीकर पंढरीचे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णवाची माया देवावर आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवली प्रगट केली. अशी असणारी ज्ञानेश्वरी रूपी निगमवली ज्या ज्ञानराजांनी तुमच्या आमच्यासाठी प्रगट केली, ते आमचे ज्ञानराज माऊली आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. 21 नंबर आला बघा. आता 21 नंबरची पण दिंडी बाहेर प्रवेश करत आहे. काही वेळात पालखी पण बघायला मिळेल. धन्य आज दिन संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा शिन गेला. अनेक जन्मातले पुण्यही ज्यावेळेस फळाला येते त्यावेळेस अशा ठिकाणी संताचं दर्शन होतं. किंवा किती नंबर होता सर गेला? 20 नंबर गेला बघा.
आला बाहेर. तिळ तिळ पुण्य साचा पडे, ऐशे बहुत जन्मी जोड जोडे, आणि तरीच गा तुडे नाम तुझे, समागम घडे संताचा. अनेक जन्मातलं तिळतिळ पुण्य लागतं आणि बरस पुण्याचा संच झाला म्हणजे अनेक जन्मामध्ये बहुत जन्मी जोड जोडे, तरीच गा तोडे नाम तुझे, आणि त्या परमात्माचं नाव येतं आणि संताचा समागम घडतो. 19 नंबर रथापुढे अशा प्रकारे सिरियल नंबरनं दिंड्या येत आहेत. आणि एकदम वेळेला पाणी पण उघडलं आहे. मेघराजाची पण कृपा झालेली आहे. अठरा नंबर आला. बघा 18 नंबरची दिंडी प्रस्थान करते महाद्वारातून. हा सुख सोहळा स्वर्गी नशे, हा आनंद फक्त महाराष्ट्रामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे. म्हणून माऊली म्हटले, मराठ्याचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी, किंवा माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृता पैजा जिके, ऐशे अक्षरे रसिके मेळविन. 17 नंबरची दिंडी पण प्रस्थान करते. धन्यवाद. आज भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आगळा वेगळा आहे. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव कुलीना स्त्रीचे. जसं जमिनीवरलं झाड जमीन सांगते, भूमीचे मार्दव सांगे कोमाची रवरव, तसं आमच्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं तेच सांगते की माऊली सोबत येणार आहे आणि पंढरीची वारी फलद्रूप होणार आहे. 16 नंबरची दिंडी प्रस्थान करत आहे. बऱ्याचशा दिंड्या आहेत, माऊली पण येणार आहे. काय द्यावे त्याशी व्हावे उतर आई, ठेविता हा पायी जीव थोडा. आपण बघा, आपल्या मित्रांना शेअर करा. किती नंबर आहे? 15 नंबरची दिंडी बाहेर प्रस्थान करते बघा. लगेच माऊलीची पण पालखी येणार आहे. बघत राहा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटला आनंद आमच्या रावळातला. महाद्वारी वैष्णवजन पुढे महाराजाची दिंडी आहे. नामदेव महाराज लबडे. बघा माऊली पण येत आहे. थांबून राहा माऊली बघा. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवली प्रगट केली.
13 क्रमांक 13 नंबरची दिंडी प्रस्थान करते महाद्वारातून. तेरा नंबर वाह. विनेकरी, टाळकरी आणि दिंडीचे अध्यक्ष, खूप कमी भक्तांना प्रवेश होता, तरी पण 2 तास लागत आहेत दिंड्या बाहेर यायला. आणि अतिशय आनंदाच्या जल्लोषामध्ये दिंडीचं प्रस्थान पुण्याच्या दिशेने होत आहे. प्रत्येकच विनेकरी, प्रत्येकच दिंडीवाला, प्रत्येकच क्रमांकाच्या दिंडीचा आपण दृश्य घेतला आहे. अतिशय भाग्यवानच याच्यामध्ये प्रवेश करत आहेत. बघा, पाण्याच्या हंड्यावाल्या महिला आमच्या डोईवर हंडा घेऊन चालतात पायदळ वारीत, त्यांना पण मंदिरात प्रवेश मिळाला. पाण्याचा हंडा घेऊन, तुळस घेऊन जी महिला असती तिला पण प्रवेश मिळाला. टाळ पखवाजाच्या जयघोषामध्ये दिंडीचं प्रस्थान होत आहे. किती नंबर आहे? खाली 9 नंबर. 9 नंबरची दिंडी पण प्रस्थान करत आहे. इंद्रायणी मातेने मार्ग पण मोकळा केलेला आहे. पाणी पण थांबला. मेघराजाने पण आपल्यावर कृपा केली. संत भेटते आज तेने मी झालो चतुर्भुज, या वाक्याप्रमाणे माऊलीचा कळस पण हल्ला. जसं तान्ह्याचे नि लागता झटे, तेने अधिकची पान्हा फुटे. रोष प्रेम दुनावटे पढियंताचे नि. तान्ह्या बाळासाठी किंवा तान्ह्या लेकरासाठी आई जसं रक्ताचं दूध बनवते, तसं आज माऊली आमच्या वारकऱ्याचं सत्व बघत होत्या. ज्यावेळेस 7 नंबर 8 नंबर आहे का? बरोबर, 9 नंबर गेला बाहेर, 8 नंबर बाहेर प्रवेश करते. गाऊ नाचू हुडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. वा वा वा, हा मंदिरातला आनंद आहे बरं. हा आनंद बघण्यासाठी भाग्य लागतं. भाग्याचे नि भडशे, उद्योगाचे निमिषे. निमित्त इथं येण्याचं लागतं, पण इथं येण्यासाठी भाग्य लागतं. आणि जे कोणी दर्शक बघताल त्यांचं पण भाग्य असावा.
आनंदाचे डोही आनंदाची तरंग आनंदाची अभंग अक्षयतो. आलीच आहे माऊली आता, बघून घ्या. दिंडी क्रमांक 5 क्रमांकाची दिंडीचं प्रस्थान महाद्वारातून होत आहे. आपण बघू शकता दिंडी क्रमांक 5 आहे. राम कृष्ण हरी. वैष्णवाच्या मेळ्यात आणि जसं वृंदावनाला गोपाळ माझे गडी कोण कोण काढा यातूनही भिन्न कृष्ण परमात्मा गोपाळपुराला काला करायचे, वृंदावनात काला करायचे, तसे हे गोपाळ आहेत बरं. आनंदाचे डोही आनंदाची तरंग आनंदाची अभंग अक्षयतो. किंवा नाही त्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आला ते भान विसरलेत वारकरी देह भान. माऊली म्हणतात मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. आणि मग पार्था तो संन्याशी जाण निरंतर. त्याला संन्याशी म्हणायला हरकत नाही, पण कोणाला भगव्या कपड्यावाल्याला नाही, ज्याला देहाचा विसर पडला त्याला. बघू शकता आपण, यावर्षी नाही पण दरवर्षी आमचे वारकरी पाण्याने चिंब होतात. देहीच विदेही भोगो दशा. वृत्तीच झाली निवृत्ती. ज्यावेळेस वृत्ती निवृत्त होते त्यावेळेस देहाचं भान विसरल्या जातंय. वृत्तीच झाली निवृत्ती, मग देहाते कोण संभाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी, मग देहाते कोण संभाळी. सकाळी 11, 11:30, 10 वाजल्यापासून आमचे वारकरी आनंदामध्ये आहेत. हा आनंद आहे बरं. तुम्ही म्हणसाल वारकऱ्यांनी काय खाल्ला असेल, ते पण माऊली सांगतात. अमृताचा निरझरू प्रसवे जयाचा जठरू. तया शुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही. ज्यांच्या ओठामध्ये अमृत आहे, अमृताचा निरझरू प्रसवे जयाचा जठरू. ज्याच्या जठरामध्ये अमृत प्रसवतं पाझरतं. तया शुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही. त्याला शुद्धा नाही तर तहान बी नाही. हरपली तहान भूक एका ठिकाणी संत म्हणतात. शुद्धा काय झाली, निद्रा केवती गेली. आता काही वेळातच पालखीचं आगमन होईल. आनंदाचे डोही आनंदाची तरंग आनंदाची अभंग अक्षयतो. इथं कुणाला प्रवेश नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वा वा वा, धन्यवाद. दुमदुमली पंढरी नामाच्या गजरी.
हा अथांग जनसमुदाय माऊली पण येत आहे बघा. पालखी माऊलीची काही वेळात पालखी पण येणार आहे. लागलीच काही वेळामध्ये पालखीचं प्रस्थान महाद्वारातून होत आहे. ध्वज आला बघा. ध्वज उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, तोहा निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. आमची मुक्ता आत्माईनं ताटी उघडायला लावली माऊलीला. नसता माऊली तुमच्या आमच्यामुळं ताटी लावून बसले होते आणि मुक्ताईनं जर ताटी नसती उघडायला लावली तर कुठली ज्ञानेश्वरी आणि कुठला हा समाधी सोहळ्याचा आनंद आणि हा प्रस्थानचा आनंद आपल्याला मिळाला नसता. बरं, याच्यामध्ये मोठा वाटा आमच्या मुक्ताईचा आहे. आणि बघा ध्वज ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवलया. ध्वज आहे का? हा ध्वज आहे. ध्वजाचं महत्व काय? आपण जे दृश्य बघता हे समुद्र आहे. समुद्र अथांग. जशा लहान छोट्या मोठ्या नद्या ओढे नाले गंगेला मिळतात, तववरी वहळा वहळ जवन पावे गंगा जळ. ऐका समुद्राची उपमा. घ्या दर्शन घ्या माऊलीचं. हे बघा दुरून दर्शन खूप छान असतं. जसं कासवीला स्तन नाहीत आणि कासवीचे पिल्ले कासवीला पेत नाहीत. बरं, कासवीच्या दृष्टी जवळे भेटी तर अमृताची सृष्टी दृष्टी पुढे. कासवीनं पिल्याला पाहिलं की पिल्याचं पोट भरतं. तसं माऊलीचं तुम्ही दुरून बघा, तुमचं डोळ्याची तृप्ती होईल, कानाची तृप्ती होईल. माऊली म्हणजे एक आंब्याचं फळ आहे, तर एकच एक अच्युत फळ. निववी इंद्रिया सकळ. डोळ्याने पिकला कच्चा पाहायला मिळतो, हाताने दाबून पाहायला मिळतो, जिभेला चाखायला मिळतो, नाकाला सुगंध घ्यायला मिळतो. तसं हे आंब्याचं फळ आहे आमची माऊली. सगळ्या इंद्रियाची तृप्ती करते. बघा काही क्षणात पालखी दिसणार आहे आपल्याला. येतच आहे पालखी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवली प्रगट केली, ती माझी ज्ञानराज माऊली. आपण ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे माऊलीच्या दर्शनाचा. पण दर्शकाला विनंती, जे कोणी